मी ऑनलाईन शॉपिंग करतेय. आपल्याला जे ऑक्सिजन भेटतं ते ऑनलाईन भेटतच नाहीये मला. ते भेटायला पाहिजे ना ऑनलाईन. ईश्वरी, ऑनलाईन मध्ये सर्व काही भेटतं, पण ऑक्सिजन हे आपल्याला झाडे लावल्यावरच मिळणार आहे. ईश्वरी, हे बघ, हे सुंदर झाड मी आणलंय. चल आपण आपल्या अंगणामध्ये लावू, पण हे लक्षात ठेव, रोज याची काळजी घ्यायची. रोज त्याला पाणी टाकायचं. हो, मी पप्पा काळजी घेईन. ईश्वरी, हे जे तू झाड लावणार आहे हे नुसतं झाड लावून उपयोग नाही. त्याला रोज पाणी घालायचं, त्याला वाचवलं पाहिजे. तो आपल्या घरातला एक जीव आहे असं समजून त्याला वाढवायचं. आणि आपण सर्वांनाही हा एक मेसेज देऊ की झाडे लावा, झाडे जगवा. झाडाशिवाय आपण जगू शकत नाही. माझे नाव गीता रंगजवाळ. मी इयत्ता 8वी विद्यार्थिनी PDS इंग्लिश मीडियम स्कूल आकुर्डी. पाऊस येतो. आता दिवसापासून पाऊस येतो. आता पाऊस येतोय, पावसामध्ये झाडे ही चांगली वाढतात आणि झाडांची उपयोग आहे. झाडामुळे पर्यावरण हे प्रदूषण होत नाही आणि आपल्याला शक्ती मिळते आणि ऑक्सिजन सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये त्या झाडांमुळेच होतो आणि झाडामुळे आपल्या जमिनीची धूप कमी होते आणि परत पाऊस हा व्यवस्थित योग्य रीतीने येण्यासाठी त्या झाडाची आपल्यासाठी मदत करतात. अक्षर मानव संघटना यांचे झाडांचे महत्त्व सांगणारी रील. PDE इंग्लिश मीडियम स्कूल ची विद्यार्थी आली अल्ताफ तांबोळी इयत्ता 5वी. अगं आई, काय करतेस? अरे बेटा, आपण झाडं लावतो ना, तुम्ही झाड लावत आहे. अगं आई, झाडे कशाला लावतात? अगं हे आपल्याला श्वास घेण्यासाठी प्राणवायू देतात, सावली देतात, फळं फुलं या देतात आपल्याला. अगं आई, झाडं अन्न कसे तयार करतात? त्यांना हवा, पाणी, ऊन आणि यापासून त्यांना अन्न मिळते. अगं आई, हे तर छोटं झाड आहे, मग सगळ्यात मोठं झाड कोणतं? अरे, सगळ्यात मोठं झाड वटवृक्ष. अगं आई, झाडांचे भाग ना, हे बघ, ही पानं, ही खोडं, फळं, फुलं आणि फांद्या हे त्यांचे भाग आहे. अक्षय मानव झाड संमेलन आयोजित स्पर्धा. माझे नाव वैष्णवी शशिकांत लोकूर आहे. मी इयत्ता 5वीत शिकते. माझ्या शाळेचे नाव PDS इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आकुर्डी आहे. अगं आई, काय तू रोज झाडांना पाणी देत असते? चल आपण सोबत मिळून TV बघूया. अगं बाळा, झाडांना पाणी देणे किती महत्त्वाची गोष्ट आहे. जर झाडेच नसतील तर आपण श्वास कसा घेणार, प्राणवायू कसा घेणार? असं काय आहे या झाडांमध्ये? अगं, ही झाडेच आपल्याला फळं, फुले आणि सावली देतात. मग त्यांना आपण पाणी नको का घालायला? हो आई, आपण उन्हाळ्यात त्यांच्या सावलीत आपण थांबतो, मग आपल्याला सावली भेटतं. मला आता कळालंय की झाड किती महत्त्वाचं असतं. आणि त्याचबरोबर झाडे प्रदूषण रोखण्यास सुद्धा मदत करतात. मग आपण नको का झाडांना पाणी घालायला? हो आई, तर तू सुद्धा झाडांना पाणी घाल बघू आजपासून. मी पण आता रोज झाडांना पाणी घालणार. आयोजित झाड संमेलन. मी पियुष अडसू. मी इयत्ता 8वीमध्ये शिकतो. मी आज तुमच्यासमोर एक रील सादर करीत आहे. माझ्या शाळेचे नाव PDS इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल आणि ज्युनियर कॉलेज आकुर्डी पुणे आहे. आई, तू मला रोज बोलते की झाडे लावा, पण त्याने काय होणार आहे? या झाडांमुळेच आपल्याला काय मिळतो? प्राणवायू मिळतो. यांच्यामुळेच आपल्याला काय मिळते? सावली मिळते. ओके. आणि हेच अनेक पक्षी, प्राणी त्यांचं हे काय पण एक झाड लावल्याने काय होणार आहे? एक झाड लावले, छोट्या झाडापासूनच वेगवेगळी जंगलं तयार झाली आहेत. जर झाडेच लावले नाही तर काय होणार बरं? तापमान वाढेल, पाऊस यायचा थांबून जाईल, सगळीकडे हाहाकार होईल. ठीक आहे, मग मी आजपासून एक झाड लावेल आणि त्याचे निरीक्षणही खूप चांगल्या पद्धतीने करेल. मला अभिमान आहे तुझा. आणि हेच खरं निसर्ग प्रेम आहे. झाडे लावा, झाडे जगवा. नमस्कार, माझे नाव आस्था अमर राठोड. मी इयत्ता 6वीत शिकते. माझ्या शाळेचे नाव PDES इंग्लिश मीडियम अँड सेकंडरी स्कूल आहे. काय असतं, मी बाहेर जाताना तुला सांगून गेले होते की झाडांना पाणी दे. तू का दिले नाही? अगं आई, मी विसरले. अगं, पण तुला माहिती आहे ना, झाड आपल्याला प्राणवायू देतात.
अगं आई, झाड आपल्याला प्राणवायू देतात, पण तू हे हर वेळेसच मला सांगते. आम्हाला शाळेत पण शिक्षक सांगतात काय आपणच झाड लावायचं, सगळे पण लावू शकतात ना. हे बघ बाळा, आपण जो श्वास घेतो ते आपल्याला या झाडांमुळे मिळतं. आपण जे पाणी पितो ते आपल्याला या नद्यांमुळे मिळतं. आपण जे अन्न खातो ते या जमिनीतून येतं. थोडक्यात काय, निसर्ग ही आपली एक दुसरी आई आहे. आपल्याला तिची जीवापाड काळजी घेते. पण मम्मी, निसर्ग आपली आई आहे, ते लोक तिला का त्रास देतात, का कचरा टाकतात, का झाडं कापतात? कारण बाळा, लोक विसरले आहेत की निसर्गाशिवाय आपण काहीच नाही. झाडे नसेल तर आपण श्वास कसा घेणार, पाणी नसेल तर आपली तहान कशी भागणार.